चायला अक्कल नाही, अक्कल बोच्यात आहे तुझ्या. टिंटेड मॉइश्चरायझर आहे ते, त्याच्यामध्ये आपल्याला मस्त असा ग्लो पण भेटतो. मला ना ते डॉट एंड कीवाल्यांनी ना आता पैसे दिले पाहिजे. तर पहिला मी याच ब्ल्यू लाइनरनी आउटलाइन करणार आहे. हाफचा फाक नाही ना, पण मी आता जरा थोडंसं जुगाड करते. स्टोरीला काय असं चांगलं पण नाही टाकू शकत. म्हणजे तुला काय बोलायचं की मी माझ्या इन्स्टाच्या स्टोरीवर फक्त रडगाणं टाकू, माझ्या लाईफमध्ये रडगाणं चालू होतं म्हणून. यार माझा तो फेस असा पलटला मी, समजलं. आणि मी जर पण सॅड नाही तर मी स्टोरी का टाकू तशी की मी रडते. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आज काय, आज सॅटर्डे संडे फ्रायडे काय, आज है फ्रायडे. आणि मी कुठेच बाहेर नाही जाते आज. मी स्वतःसाठी आज एक ब्रेक घेतला की अदिती आपण रील बनवूया. स्वतःलाच बोलली आपण आज रील बनवूया. सो मी साडी घातली आहे. माझ्यासोबतच असं होतं काय. सो आता मी रेडी होते, तर मी विचार केला मी रेडी होता मी व्लॉग पण चालू करते. सो आज मी स्लीवलेस घातलंय, चांगलं वाटतंय. अरे यार मेरे को नहीं दिखाने का है ज्यादा भाई, तुम रहो ना जरा ऊपर रहो ऐसा. पिन काय नाही लावलंय आणि मला गरम व्हायला लागलंय आता या केसांना. अँगल चेंज करते. लाईट अँगल तर चेंज होत नाही, सो मी जरासं लाइटिंग चेंज केली. मी पहिला मॉइश्चरायझर लावला लॅक्मेचा, जो आताच नवीन आला आहे. मम्मीने हे सलॉनमधनं आणलं आहे, छोटंसं आहे हे, खूप दिसते तुम्हाला. लॅक्मेचं नवीन आलं आहे हे, तुम्हाला कुठे पण भेटणार. ह्याची मोठी बॉटल भेटेल पण अशी छोटी बॉटल नाही भेटणार. भेटेन तर फक्त सलॉनमध्ये भेटेल आहे ते. नंतर मम्मी हे माझं डॉट एंड कीचं लावलं. टिंटेड मॉइश्चरायझर आहे ते, त्याच्यामध्ये आपल्याला मस्त असा ग्लो पण भेटतो. मला ना ते डॉट एंड कीवाल्यांनी ना आता पैसे दिले पाहिजे. आता मी एकदा परत मोनूला उठवलं ना, मोनू मला लय मारेल, कारण मी लय उठवलंय मोनूला. आणि माझ्याकडे एवढीशीच मेकअपचे ब्रश आहेत, म्हणजे आता मला भेटले, कारण मम्मीनी ना सर्व कुठे ना असे लपवून ठेवले, जे मला नाही भेटणार आहे लवकर. मला मेकअपचे ब्रश दिसले ना की मी पागल होऊन जाते, पागल. त्याच्यात मला ग्रीन काजळ भेटलं. वा, लगा दिया है क्लिप. येणार नाही, येणारच ते. जिद्दी आहेत माझी केस, वह आएगा ही. हा मस्कारा संपला असेल. नाही यार, आहे ह्याच्यामध्ये थोडासा, माझा संपलाय. अच्छा आहे. आणि माझ्याकडे एक मेकअपचा पॅलेट आहे, तो मला भेटत नाही, सो मला ह्याच्यामधनं जुगाड करायला लागणार आहे. हे मम्मीनी 2च घेतले आणि मम्मीला वाटलेलं ह्याच्यानंतर मी हे कंटिन्यू करेन, छोटे घेईन आणि हे स्टिक करेन. ह्याच्या मागे मॅग्नेट असतो, सो मी केलंच नाही. मम्मीने 2 शेड घेतले होते पण जे ब्राईटसाठी लागतात, आणि ह्याच्यामध्ये अजून एक गोल्डन पण होता, तो माहीत नाही मला कुठे. आणि मी जाऊन हे घेऊन आली, कारण ह्याच्यामध्ये जे मला पाहिजे ते सर्व आहे. सो मी ब्लॅक आणि ब्राऊनमध्ये जाणार आहे, पण ह्याच्यामध्ये ब्लॅक नाही, सो मी ब्राऊन. पण जर मला काजळ भेटलं, वाव ब्ल्यू काजळ, मी आज पागल होणार आहे. मी झाली आहे. मी पहिला काजळ लावून टाकते. पण मी काजळ फक्त माझ्या हाफ लाईनलाच लावते, चांगलं वाटतं. तुम्ही पण तेच करा, खूप छान वाटतं ते. आणि जर असं कलरवाला कोणता लायनर तुम्ही लावताय तर पूर्ण लावूच नका, चांगलं नाहीच वाटत ते. फक्त आउटलाईनच छान वाटतं. आणि आता मला असं वाटतं की मी ब्ल्यूच लावू. सो येस, मी ब्ल्यू लावते आहे, ब्राऊन नाही. तर मी फाउंडेशन नाही लावणार आहे. मी फाउंडेशन स्किप केलं आहे, कारण मला फाउंडेशन नाही आवडत माझ्या फेसवरती. माझा फेस असाच खूप छान वाटतं. तर पहिला मी याच
गॉड, अभी मम्मी मारेगा मेरे को यार. तुम्हाला दिसतंय का? हाफ एकदम खूप हाफ लावलाय मी. आणि आता माझ्याकडे जे ब्रश आहे त्याच्यामधला एकदम छोटूसा हावला, त्याच्याने मी ब्ल्यू कलरचंच घेऊन मर्ज करणार आहे. फक्त थोडंसं असं. पण ह्याच्यावरती जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे तो आपल्याला खूप नाही मारायची. मला तर असं वाटतं मी मेकअपचे क्लासेस चालू केले, ऑनलाईन मेकअप ट्युटोरियल गाईज. बेसिक, एकदम बेसिक खूप छान वाटतं. मी नवरात्री वगैरे गणपती वगैरे असते तर मी असंच काहीतरी आय लुक मेकअप करते. आणि माझे आणि मी याच्यामध्ये लायनर स्किप करणार आहे म्हणून बघ छान वाटतं. मोनू का आ गया है. या आईजला पण मी सेम करून चालू करते. आणि मी हे पण केलं आणि इथे मी सिल्वर कलरचा लावला. मला नाही माहिती ते छान वाटते की नाही वाटते, पण मोनू बोलते छान वाटते. सो मी ऑरेंज आणि थोडंसं ब्राऊन मिक्स करून वरती लावते, कारण मला चांगलं नाही वाटत आहे. असं वाटते की एकदम खाली खाली वाटत होते एकदम. छान वाटतं. छान वाटतं. येस, मला तर लय आवडलं. एकदा मी मेकअप करायला लागले ना की मग मला असं वाटतं की माझा मेकअप संपलाच नाही पाहिजे कधी. नुसतं मेकअप चालूच राहिलं पाहिजे माझं. आणि आता मस्कारा, मॅस्कारा. मी माझ्या घरी AC कधी लावेन. पॅन्ट तिला घाण आहे आयुष्य, तुला माहिती आहे काय जबरदस्ती नको घाल. घाण पॅन्ट चांगली वाटते जास्त. माझ्या घरचे पागल आहेत सर्वे मला सोडून. मेरे को छोड़ के. ती लाईट हल्ली ना आणि बंद पडली. पेशंटने माझ्याकडे बघितलं. मी काही लावलं नाही लावलं, मी मस्कारा भरून भरून लावते म्हणून माझा मस्कारा संपला आणि माझ्याकडे आता मस्कारा नाही ना. पण मी आता जरा थोडंसं जुगाड करते. दिसतंय तुम्हाला? मी लायनर ह्याच्यात टाकून बघते कसं वाटेल. ए काय बाकी आहे? मेंटल आहे काही आज मालूम पड़ा क्या तुमको. लॅक्मेची आहे ही. तुझं झालं तर सांग, आपण हाऊसला येणार आहे. 19 न्यू ट्विस्ट. काय ही स्वतः किती फुगते माहितीये काय? कोण रे? मी नाव नाही घेणार.
जिचा आवाज ज्यावेळेला तुम्हाला समजला असेल तर ठीक आहे. जी आता तू रील बघत होती ना यशू, ती आता परत बस बंद कर पटकन बंद कर. मला माहिती आहे. मी मला थोबाडा नाही दाखवणार कारण खूप घाण दिसते मी अशी, पण मी हे माझ्या व्हॉल्यूमसाठी हे लावून ठेवलंय. चांगलं वाटतंय म्हणून हे. हा चांगलं. हो का? आता मी रील्स बनवणार आहे आणि नंतर मग मला जरा हे थोडंसं कमी करायला लागणार आहे असं मला वाटतंय. चांगलं वाटतंय. पसारा यार, पसारा, घरचा पसारा, स्वर्गाचा पसारा इथेच का दिसतोय. न जागे बैठ जा. उगाच आलेत परेशान करायला. रील्स बनवते मी आणि फोन करके बोला मैं कॉल हिस्ट्री बताओ. काय नहीं ये प्रेम का फोन है, मेरे फोन में बाद में बताओ. हाँ सब समझ रहे हैं. बोला था मैंने मत परेशान कर मुझे. मी चांगली आपली इकडे पडली आहे, झोपली आहे, आला मला परेशान करायला. जा अभी मेरे को मस्त सोने दे. मस्त इकडे रोज झोपते मी एकदम मस्त मस्त. एवढं मस्त वाटतं ना मला इथे. रात्री तर मी ना इथे फोन यूज करताच ना झोपून गेलेली थोडीशी, पण नंतर उठली मी आणि गेली जाऊन आतमध्ये जाऊन झोपली कारण मच्छरला चावत होते बाहेर. आता मला वाटतं मच्छर नसते चावले ना तर मी इथे झोपली असते, डायरेक्ट सकाळीच उठले असते. बस एवढंच बोलायचं होतं. बाय. काय पण करू शकतो हा मुलगा. मी पण खाते ह्याला नादाला लागून. नेक्स्ट नंबर राहुल का है. राहुल उड़ेगा. हे ना मतलब हे नको करू. एकदम उड़ जाएगा राहुल. पूरा किचन गंदा हो जाएगा. अरे यार, अरे ऐसा मत कर. डॉली चाय वाला बोलते हैं ये क्या चाहिए भाई. अरे क्या कर रहा है. हमें दूसरा येड़ा आला. अबे डॉली चाय वाला नहीं लग रहा है ये. डॉली चाय वाला अब ये खा लेना पूरा. छोड़ो ये डॉली चाय वाला नहीं लग रहा है. नहीं लग रहा है. लग रहा है वो है डॉली चाय वाला. वो भी ऐसे ही स्लीवलेस पहनता था ना फोन में भाई. अभी उसके पास जो है ना. हाय गाइस, गुड मॉर्निंग. आणि मी कालचा व्लॉग आता कंटिन्यू करते आणि माझ्या फोनला पण चार्जिंग नाही, 1% आहे. सो मी खूप आळशी झाली. हे बघा, तुम्हाला समजतंय कुठून कुठे काय गेलंय. हे बघा दाखवते. मधलं मला या बाजूला आलंय. मी माझी गोष्ट पण ना अशी नीट नाही ठेवू शकत. पद्धतशीर मी स्वतः पद्धतशीर नाही. मी माझी सामान माझं सर्व सामान कसं नीट ठेवेन यार. मी होते रहता है हमारे साथ, ऐसा होते रहता है. इतना भी नहीं होना था भाई. ओके
ओके सो गुड मॉर्निंग गाईज. आणि मी आजचा व्लॉग म्हणजे कालचा व्लॉग मी कालचा व्लॉग आता कंटिन्यू करते, कारण काल मला जी गोष्ट नाही सांगायची असते मी ती का सांगते. हा बाय द वे, मी इथे माझा व्लॉग का चालू करते माहितीये? कारण जे लोक आहेत जे मला काय पण कमेंट करतात त्यांना बरोबर करने को हीच लगेगा. कारण भावा मी तुझ्या घरी खायला येते काय? नाही ना भाई, तुला माझा व्हिडिओ बघायचा आहे तर बघ, नाही बघायचं नको बघू. तू तुझी आई का घालतोय म्हणजे कमेंट सेक्शन्स मध्ये? आता भाई हा कमेंट वाचल्यावर कोणाचं डोकं खराब नाही होणार? म्हणजे तुमच्याकडे एवढा टाइम आहे का? एवढा टाइम आहे दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये काय चालू आहे हे बघायचं? मला वाटतं आता हिचा डिवोर्स होणार आहे. आता मला असं वाटतं ही ना त्या पोरासोबत आहे, तर ही लई फिरते यार या पोरासोबत. आणि ही हे सर्व का करते? आणि हिचे सर्व बॉईजच फ्रेंड्स आहेत. ही कधी पोरींची पण भेटते की नाही? हिचे पोरी पण फ्रेंड्स आहेत की नाही? ही घरातलं काम नाही करत, ही मम्मीला नाही हेल्प करत. अरे भेंच आईचा गाली आता आहे ना, तुम्हाला माहिती आहे मी एवढे देऊ शकते पण मी नाही देत. कारण मी हा विचार करते की जाऊ दे, माझी पूर्ण फॅमिली यूट्यूबवर आहे. परत असे खूप लोक आहेत जे माझे व्लॉग्स बघतात आणि त्यांच्यासमोर मी ही शिवी नाही देऊ शकत. पण इन रिअल जर माझ्या समोर तो माणूस आला आणि मला बोलला तर तू येच, ज्याने तो कमेंट केला ना, तू येच माझ्यासमोर, तुझी अशी करीन ना मी, तुझं असं खलबत्त्याने चेसीन तुला. आणि तू यार डोक्याचा झालाय पूर्ण यार खोका माझा आता. मला तर आता असं वाटतं ना की मी ना कमेंट सेक्शन ना बंद करून टाकू, बंद, डायरेक्ट बंद. पण मी विचार करते मला खूप चांगले चांगले कमेंट्स येतात आणि त्याच्यामुळे मी माझा व्लॉग करते. म्हणजे ते बघून एवढं भारी वाटतं की यार आता लगेचच चालू करते नवीन व्लॉग असं. तर त्या चुत्या आपासाठी मी एवढं चांगलं नाही खराब करू शकत ना, म्हणून मी माझा कमेंट सेक्शन बंद नाही करत. पण तुम्हाला ज्यांना माहिती आहे ना त्यांना हसायला येईल भाई. काय कमेंट होता माहिती आहे? ही सक्षम सोबत फिरते असं वाटतं. हिजा आणि सक्षम सोबत भाई माझे केवढे पण व्लॉग्स बघा यार तुम्ही लोक मागे जाऊन. आत्ता मला तो भेटलेला, आम्ही खाली गेलेलो तर आत्ता पण तो मला भेटलेला. तो बोलतो कमेंट अदिती कमेंट वाचलाच काय? मी बोली हा वाचला. तो बोलतो मला रोहितने दाखवला सकाळ सकाळ. मी बोली काय चूत्या. तो बोलतो खरंच यार लोकांना टाइम नाही आहे हा दुसऱ्यांचा, म्हणजे दुसऱ्यांना असं नावं ठेवायला वगैरे. खरंच लोकांना काय काम नाही. मी बोली भावा तू काय एक्सपेक्टेशन्स ठेवतो लोकांपासून जे लोक असे कमेंट्स करतायत? प्लस 2 मिनिट थांबा. अजून एक आठवलं मला. एक पोरगी होती, तिने तिचा आता कमेंट डिलीट केला कारण मी तिला एवढा चांगला रिप्लाय दिला की त्याची फाटली आणि ती निघून गेली माझ्या कमेंट सेक्शनमधून. आणि तिने आय थिंक मला इन्स्टावरती मेसेज केला आणि तिने मला खूप शिव्या वगैरे दिले की ते मी नाही देऊ शकत इथे शिव्या. मी रिप्लायला दिली, मी इग्नोर करून टाकलं त्या पोरीला. कारण अशा लोकांची मी नादाला लागतच नाही आणि मला काय फरक पण नाही पडत की भाई कोण येऊन मला काय बोलते. आणि अशी पोरगी बोलते मला, ठीक आहे. सो मी काय बोलत होती, मला एक कमेंट आलेला की ही आजकाल इंस्टावरती लय असे पसंदीदा मर्द वगैरेचे सर्व स्टेटस टाकते, स्टोरी पोस्ट करते. हिचं नक्कीच कोणासोबत तरी लफडा चालू आहे किंवा आणि अजून काय. हा म्हणूनच आता हिचं तर हेच धंदे आहेत का काहीतरी. ती बोलली की हिचं तर असंच आहे, एक सोडला, एकाशी लग्न केलं, त्याला सोडलं आणि आता दुसऱ्यासोबत लग्न करेल, त्याला पण सोड. भावा तिकडे येऊन 2 कानफाडीत देईल ना अशी. वैसा गुस्सा आता असं माझ्या समोर बोललीस ना चेचीनच तुला चांगली. चायला अक्कल नाही, अक्कल बोच्यात आहे तुझ्या. बे अक्कल बाई. पोरगी कोण होती ती काय माहिती. खरं भाई म्हणजे मी माझं इंस्टाचं स्टोरी काय असं चांगलं पण नाही टाकू शकत. म्हणजे तुला काय बोलायचं की मी माझ्या इंस्टाच्या स्टोरीवर फक्त रडगाणं टाकू, माझ्या लाईफमध्ये रडगाणं चालू होतं म्हणून. यार माझा तो फेस असा पलटला मी, समजलं. आणि मी जर पण सॅड नाही तर मी स्टोरी का टाकू तशी की मी रडते. मला आठवण भाई नाही ना तसं तर मी का टाकू. आणि मला जरी कोण भेटलं, तुला काय, मी परत लग्न केलं, तुला काय, मी त्याला परत सोडलं,
त्याच्याशी तुला काय? मला फक्त एवढंच बोलायचं होतं की काय बोलू ना असा विचार करावा लागतो. आणि अर्धे लोक तर हाडच आहेत एकदम. अर्धे लोकांचं तर हेच चालू असतं, प्लीज तुझं आणि त्याचं काय झालेलं मला सांगा ना, प्लीज तू सांगणार होती, सांगा ना, सांग ना. मी बोलली ना मी सांगेन, टाईम आल्यावर सांगेन बोलली होती ना मी. मग परत तेच कमेंट का माझ्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लोक करतात? आणि अर्धे लोक तर त्याच्याहून मेंटल, तू जर व्लॉग बनवतेस, तू जर तुझी लाईफ सोशल मीडियावर टाकतेस, म्हणजे जे पण आहे काय ते शेअर करतेस, तर तुला हे क्वेश्चन्सचे आन्सर्स द्यायला लागतील. अरे मी बोलली ना, जरा पेशन्स ठेवा ना. मला म्हणजे असा हा सीन आहे की मी तो नाही सांगू शकत आहे लगेच. आणि असे कोणते इन्फ्लुएन्सर्स आहेत मला जरा सांगा. ते लोक त्यांची जी लव्ह लाईफ आहे त्याच्याबद्दल जर भांडणं झाली तर सांगतातच. कोण आहेत मला सांगा. जे लोक सांगतात ते लोक फक्त व्ह्यूजसाठी सांगत असतील, किंवा त्यांना काय फरक नसेल पडत, किंवा त्यांची फॅमिली इंस्टाग्रामवर नसेल. भाई तुम्हाला माहिती आहे माझे व्लॉग्स माझी पूर्ण खानदान बघायला लागली आहे आता. सो जरा कमेंट्स कराल ना तर इज्जतमध्ये करा किंवा नका करू. एक तुम्ही कमेंट नाही केलं तर मला काही नाही होणार आहे, समजलं ना. आणि करायचं आहे ते चांगला करा, आणि नाहीच चांगलं करायचं आहे ना तर करा. मी भावच देणार नाही, तसं पण तुमचा टाइम वेस्ट होईल. आता पण काय येऊन बोलायचंय तर बोल, मला फरक नाही. मला आता फक्त बोलायचं होतं तुला की भाई बघ, मी काही पण करू शकते माझ्या लाईफमध्ये आता. आणि मी माझी स्टोरी किंवा माझं स्टेटस मी तसंच टाकणार आहे. आणि तुला जर असं बोलायचं आहे ना की मला कोण भेटलंय, तर मग समज तसं की मला कोणतरी भेटलंय.